नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पांढरे डाग आणि कोडावर आधुनिक लेझर उपचार पद्धती या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतातील नामवंत त्वचारोग तज्ज्ञ, लेझर तज्ज्ञ आणि सौंदर्य तज्ज्ञ आणि स्किन सिटी क्लिनिकचे संचालक संस्थापक डॉक्टर नितीन ढेपे. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर नितीन, तुमचं स्वागत. धन्यवाद. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर नितीन ढेपे यांना गेल्या 25 वर्षांचा या क्षेत्रातला दांडगा असा अनुभव आहे. त्यांच्या स्किन सिटी क्लिनिकच्या शाखा ह्या मुंबई, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आणि कर्नाटकमध्ये सुद्धा आहेत. तसंच कलबुर्गी आणि विजयनगरमध्ये सुद्धा त्यांच्या क्लिनिकच्या शाखा आहेत. स्किन सिटी हे पदव्युत्तर प्रशिक्षण केंद्रसुद्धा आहे बरं का. आणि इथं DNB डर्मेटॉलॉजी, डिप्लोमा डर्मेटॉलॉजी आणि MD नंतरचे फेलोशिप इन लेझर हे कोर्सेससुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसंच स्किन सिटीनं अनेक त्वचारोग तज्ज्ञ घडवलेले सुद्धा आहेत. तर देशापरदेशातून अनेक विद्यार्थी ज्यांना सौंदर्य तज्ज्ञ व्हायचं आहे, त्वचारोग तज्ज्ञ व्हायचं आहे आणि लेझर तज्ज्ञ व्हायचं आहे, असे अनेक विद्यार्थी या संस्थेमधनं प्रशिक्षणसुद्धा घेत आहेत. आजतागायत हजारो विद्यार्थी या संस्थेने घडवलेले आहेत. स्किन सिटीमध्ये त्वचारोग या विषयातील लेझर उपचार दिले जातात. तसंच वेगवेगळ्या त्वचारोगांवर आत्तापर्यंत 5.5 ते 6 लाखांहून अधिक रुग्णांवर डॉक्टर नितीन ढेपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केलेले आहेत आणि त्यांना नवीन त्वचा बहाल केलेली आहे. जगभरात सर्वात आधुनिक लेझर तंत्रज्ञान स्किन सिटी या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे. तसंच त्यातील निम्म्याहून अधिक लेझर तंत्रज्ञान हे भारतात पहिल्यांदा स्किन सिटी क्लिनिकनेच उपलब्ध करून दिलेलं आहे. पांढरे डाग असोत किंवा कोड, भाजलेले व्रण, किलॉइड्स, तसंच जन्मखुणा, तसंच सोरायसी, लायकन प्लॅनस सारख्या जुनाट त्वचाविकारसुद्धा असोत, यावर लेझर उपचार या स्किन सिटीमध्ये दिले जातात. तसंच डॉक्टर ढेपे हे त्वचा रोगावरील लेझर उपचारांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी त्वचा रोगशास्त्राच्या अनेक अभ्यास पुस्तकांचं लेखनसुद्धा केलेलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये डॉक्टर नितीन ढेपे यांना प्रमुख व्याख्याते म्हणून सुद्धा बोलवलं जातं, लेक्चरर म्हणून सुद्धा बोलवलं जातं आणि डॉक्टरांना लेझर मॅन ऑफ इंडियन डर्मेटॉलॉजी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तसंच डॉक्टर नितीन ढेपे यांनी लिहिलेल्या डॉक्टर मला सुंदर दिसायचं आहे या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. डॉक्टर ढेपे यांनी मिस इंडिया, मिसेस इंडिया तसंच मिस एशिया अशा सौंदर्य स्पर्धांमध्ये प्रशिक्षक आणि परीक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. स्टिरॉइड रहित सुरक्षित त्वचा उपचार ही नवीन संकल्पना डॉक्टर नितीन ढेपे यांनीच आणलेली आहे आणि पांढरे डाग असोत किंवा कोड आणि त्यामागे ज्या उपचार पद्धती आहेत त्या सुरक्षित आणि संयुक्तिकरित्या कशा प्रकारे करायचा याचं श्रेय जे आहे ते डॉक्टर नितीन ढेपे यांना जातात. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात पांढऱ्या डागांविषयी. तर डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा आमच्या कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर, कोड हा एक विकार आणि पांढरे डाग यात फरक काय सांगता येईल? बऱ्याचदा कोड आणि पांढरे डाग याबद्दल संभ्रम असतो की कोड म्हणजे आपण ज्याला घाबरतो तो आजार, की ज्या आजाराला आपण प्रचंड घाबरतो, तो आपल्याला व्हायला नको असं वाटतं, तो आजार म्हणजे कोड. आणि पांढरे डाग म्हणजे इतर कुठल्याही कारणामुळे जे पांढरे डाग येतात आपण त्याला पांढरे डाग म्हणतो. उदाहरणार्थ आपल्याला भाजलं, ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर काही पांढरे व्रण आले तर ते कोड नसतात. किंवा बऱ्याच वेळेला पांढऱ्या रंगाच्या जन्मखुणा असतात, ते म्हणजे कोड नाही. तर हे व्रण आणि या जन्मखुणा बाजूला काढल्या तर रक्तामध्ये जे बदल होतात की त्यामुळे जो कोड नावाचा जो आजार असतो आपण त्याला कोड म्हणतात आणि हे कोड वाढत जातं. तर कोडामध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्ये जे प्रतिकारशक्ती असते, प्रतिकारशक्ती म्हणजे काय, आपल्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी, या पांढऱ्या पेशी जंतूंना मारण्यासाठी, आपण त्यांना सैनिक पेशी म्हणतो, तर या पांढऱ्या पेशी जंतूंना, बॅक्टेरिया, व्हायरस, जीवाणू, विषाणू यांना मारण्यासाठी असतात. आणि बऱ्याचदा या पांढऱ्या पेशींचं कार्य बिघडतं आणि या सर्व पांढऱ्या पेशीमधल्या काही 0.0001% या पेशींचं कार्य बिघडतं, त्यांचं डोकं फिरतं आणि ते जंतूंना मारण्याच्या ऐवजी आपल्याच पेशींना मारायला लागतात. तेव्हा अशा आजाराला म्हणायचं स्वयंप्रतिकार आजार, ऑटो इम्युनिटी. आपलीच इम्युनिटी
आपलीच प्रतिकारशक्ती आपल्याच पेशींना मारायला लागते, तेव्हा पांढरे डाग हा आजार होतो. उदाहरण द्यायचं असेल तर जेव्हा या पांढऱ्या पेशी जंतूंना मारण्याच्या ऐवजी इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना मारतात, तेव्हा डायबिटीस होतो, मधुमेह होतो. जेव्हा या पांढऱ्या पेशी जंतूंना मारण्याच्या ऐवजी आपल्या केसांच्या मुळावर हल्ला करतात, तेव्हा चाई पडते किंवा गोल गोल टक्कल डोक्यात पडायला लागतं. आणि जेव्हा या पांढऱ्या पेशी जंतूंना मारण्याच्या ऐवजी रंग तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करतात, तेव्हा या रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट होतात आणि रंग बनायचा बंद होतो आणि हे पांढरे डाग किंवा हे कोड तयार व्हायला लागतात. त्यामुळे पांढरे डाग हे रक्तामध्ये आपल्या पांढऱ्या पेशींमध्ये बिघाड झाल्यामुळे होतात आणि त्याला कोड म्हणायचं. आणि इतर कुठल्याही कारणाने भाजले, जखम झाली किंवा जन्मापासून असलेले जे व्रण असतात, जन्मखुणा असतात, की ते आपण कोड नसलेले पांढरे डाग असं म्हणूयात. म्हणजे डॉक्टर, पांढरे डाग मुळात होतात का? कारण काय असतं याचं? आत्ता आपण पाहिलं की पांढरे डाग हे साधारणतः स्वयंप्रतिकार या प्रक्रियेमुळे होतात. आपल्या रक्तामध्ये जेव्हा बिघाड होतो पांढऱ्या पेशींमध्ये तेव्हा. तर हे झालं कसे होतात, पण मुळात का होतात ह्याला उत्तर नाही आहे. म्हणजे पांढऱ्या पेशीमध्ये बिघाड होतो ही त्याची प्रक्रिया झाली, पण मलाच का, आत्ताच का? पांढऱ्या पेशी तर जन्मापासून आहेत, लहानपणापासून नव्हता, आत्ताच हा कोड व्हायला लागला. तर याला कारण नाही आहे. बऱ्याचदा खूप मोठा ताणतणाव असेल की त्यामुळे हे पांढरे डाग येऊ शकतात. म्हणजे साधारणतः हे पांढरे डाग वाढण्याच्या कारणामध्ये 2 महत्त्वाची कारणं शास्त्रानं मान्य केलेली आहेत. एक म्हणजे खूप मोठा ताणतणावाचा प्रसंग आला, घरामध्ये मृत्यू, अपघात, मोठा आजार, एखादा ब्रेकअप, घटस्फोट, नोकरी गेली, अशा ताणतणावाच्या काळामध्ये जे शरीरामध्ये बदल होतात, तेव्हा ही पांढऱ्या डागाची ॲक्टिव्हिटी सुरू होते, कोडाची ॲक्टिव्हिटी सुरू होते. आणि दुसरं, ज्यांना हे पांढरे डाग होण्याची शक्यता आहे अशा लोकांना उन्हामध्ये जास्त फिरल्यामुळे हे पांढरे डाग व्हायला लागतात. बऱ्याचदा आपला समज असतो की उन्हामुळे हे पांढरे डाग बरे होतात, पण जेव्हा पांढरे डाग हे वर यायच्या मार्गावर असतात, वाढण्याच्या मार्गावर असतात, तेव्हा उन्हामधल्या अल्ट्राव्हायोलेट किरणांच्यामुळे जर त्वचा भाजली गेली, सनबर्न झाला, उन्हामुळे त्वचा जर भाजली, तर मात्र उन्हामुळे पांढरे डाग हे वाढतात. तर पांढऱ्या डागांच्या मध्ये ऊन हे औषध पण आहे आणि याच उन्हामुळे हे पांढरे डाग वाढू शकतात. त्यामुळे पांढरे डाग वाढण्याच्या 2 कारणामध्ये हे. पण मुळात ते का होतात, काही लोकांना होतात, काही लोकांना होत नाहीत, याचं कारण नाही. डॉक्टर, आता साधारणतः प्रत्येक रोगाचे प्रकार असू शकतात, तसं पांढऱ्या डागांच्या बाबतीत म्हणता येईल का? त्याचे काही प्रकार असतात का? आणि दुसरी गोष्ट, जर आपण कोडाविषयी बोलतोय तर कोडाचे सुद्धा काही प्रकार असतात का? आपण पांढरे डाग म्हणजे जन्मखुणा आणि व्रण हे बाजूला ठेवून देऊयात. आज आपण बोलताना कोड आणि पांढरे डाग आपण हे एकच शब्द वापरतो, त्याच्यामध्ये फारशी गल्लत करू नये. मी जेव्हा पांढरे डाग म्हणेन तेव्हा आपण ते कोडाबद्दल बोलतोय असं समजा. याचे प्रकार कुठले कुठले? तर कोडाचे मुख्य प्रकार म्हणजे तो वाढतोय की नाही वाढत, स्थिर कोड आणि वाढणारा कोड. जर एखाद दुसरा चट्टा आला आणि तो वाढत नसेल तर खूप काही काळजी करायची गरज नसते आणि तेवढ्या चट्ट्यावर उपचार घेतला तर तो म्हणजे थांबून जातो. पण वाढणारा कोड जो असतो म्हणजे रक्तामध्ये पांढऱ्या पेशींमध्ये खूपच काहीतरी गडबड झालेली आहे आणि त्यामुळे हे वाढत चाललेलं आहे. जर तुम्हाला 2 चट्टे आलेले असतील तर आणखीन 4 येऊ शकतात. त्यामुळे स्थिर आणि वाढणारा हे पहिलं वर्गीकरण झालं. दुसरं, तो शरीराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे की शेवटच्या भागामध्ये, म्हणजे पाठीवर, पोटावर वगैरे असेल तर आणि चेहऱ्यावर असेल तर हा कोड लवकर बरा होतो. पण जर बोटावर, तळ हात, तळ पाय, ओठावर आणि लघवीच्या ठिकाणी, गुप्त भागावर जर असेल तर त्या ठिकाणचा कोड हा लवकर बरा होत नाही. त्यामुळे तो अंगावर आहे की हातापायाला आहे यानुसार सुद्धा त्याचं वर्गीकरण केलं जातं. एकदा हाडावर आहे, बोटावर आहे, तळ हात, तळ पायाला आहे म्हणजे उपचाराला वेळ लागेल असं गृहीत धरायचं असतं. आणि तिसरं वर्गीकरण म्हणजे एकतर फोटोसेन्सिटिव्ह आणि फोटो रेजिस्टन्स, तो उन्हामुळे वाढणारा आहे का. त्यामुळे साधारणतः 30% लोकांच्या मध्ये उन्हामुळं हा कोड उलटतो. त्यामुळे 70% लोकांना उन्हानं फायदा होतो, परंतु
30%, 10तल्या 3 लोकांना मात्र उन्हामुळे हा कोड वाढतो. त्यामुळे हा उन्हाला रिस्पॉन्स देणारा, उन्हामुळे वाढणारा आहे का, तो पूर्ण अंगावर पसरत चाललेला आहे का, अच्छा. आणि तर साधारणतः या आणखीन एक प्रकार असतो त्याचा की तो मर्यादित आहे की वाढणार आहे. वाढणार. मर्यादित म्हणजे फक्त एका ठराविक पट्ट्यामध्ये येतो, आपण त्याला सेगमेंटल विटिलिगो म्हणतो, तो तेवढ्याच भागामध्ये वाढतो, नंतर वाढत नाही. तर अशा प्रकारे कोडाचं वर्गीकरण केलं जातं आणि या प्रत्येक प्रकारानुसार त्याचा उपचार बदलतो. अच्छा. आता पांढरे डाग आले की समजा चेहऱ्यावर आले किंवा इतर कुठल्याही भागावर आले, हे नोटीस कुणी केलं की लगेच एक प्रकारची भीती त्यांच्या मनात येते किंवा कॉन्शियसनेस येतो. तर खरंच पांढरे डाग इतके भयंकर असू शकतात का? पांढरे डाग किंवा कोड झालं असं निदान जर झालं किंवा ते व्हायच्या आधीच अगदी पांढरे डाग जरी नसले ना आपल्या डोक्यात शंका जरी असली तरी त्या व्यक्तीचं आयुष्य बदलून जातं. की पांढरे डाग झाले म्हणजे आता आपलं आयुष्य संपलं असा काहीतरी समज व्हायला लागतो. पण खरंच विचार जर आपण केला की पांढरे डाग हे खरोखरच एवढे भयंकर आहेत का, तर अजिबात नाहीत. पांढरे डाग हा रोग नाही. पांढरे डाग हा रोग नाही. ओके. हा फक्त त्वचेमध्ये रंग बदलतो, त्वचेचा रंग बदलतो. जसं आपले काही केस पांढरे होतात तसं त्वचा पांढरी होते. या पांढऱ्या डागामुळे आपल्याला कुठं दुखत नाही, खुपत नाही, खाजवत नाही, रक्त येत नाही, पू येत नाही. तर त्यामुळे पांढरे डाग हा रोग म्हणता येणार नाही, तो फक्त रंगामधला बदल आहे. अच्छा. आपण एवढे का घाबरतो? तर पूर्वीच्या काळी 2000 वर्षापासून मनुष्य जातीला भेडसावणाऱ्या मोठ्या आजारामध्ये एक आजार होता कुष्ठरोग. आणि कुष्ठरोगावर उपचार नव्हता. अगदी अलीकडेपर्यंत, अगदी 100 वर्षापर्यंत कुष्ठरोगावर उपचार नव्हता. कुष्ठरोग हा संसर्गजन्य होता. एका व्यक्तीला कुष्ठरोग झाला की तो इतरांना व्हायचा. कुष्ठरोगामध्ये हाताची बोट वगैरे झडून जातात, पायाची बोट झडून जातात, अंगावर जखमा पडतात. त्यामुळे कुष्ठरोग जर झाला तर त्या व्यक्तीचं आयुष्य एकदम दुःखदायक व्हायचं आणि इतरांना त्यामुळे धोका व्हायचा. कुष्ठरोगाचा जर रुग्ण असेल तर त्याला शेतावर, डोंगरावर, गावाच्या बाहेर नेऊन ठेवायचे आणि ते त्या काळी योग्य होतं. संसर्गजन्य असल्यामुळे उपचार नसेल तर त्याला बाजूला ठेवणे हाच एक मार्ग होता. तर कुष्ठरोग झाला की आपण समाजातून बाहेर पडलो, बहिष्कार झाला, वाळीत पडलो असं म्हणजे परिस्थिती यायची. त्या काळी कुष्ठरोग निदान करण्याची पद्धत फारशी प्रगत नव्हती. त्यामुळं आणि कुष्ठरोगामध्ये लाल डाग येतात, पांढरे डाग येतात, काळसर डाग येतात, फुगीर डाग येतात, खड्डे पडलेले डाग येतात, वेगवेगळ्या आकाराचे डाग येतात. त्यामुळं जर लाल रंगाचे डाग आले तर त्याला पूर्वी अरुण कुष्ठ मानलं जायचं, लाल रंगाचा कुष्ठरोग. आणि पांढरे डाग आले तर पांढऱ्या रंगाचा कुष्ठरोग, श्वेतकुष्ठ मानलं जायचं. त्यामुळे याला कुष्ठरोग हे नाव चिटकल्यामुळे की लोकांचा याबद्दलचा दृष्टिकोन बदलला आणि लोक घाबरायला लागले. पण आता आपल्याला माहीत आहे की हा कुष्ठरोग नाही. कुष्ठरोग असला तरी तो वेगळा आजार आहे आणि त्याच्यावर उपचार आहे. आणि पांढरे डाग हा तर केवळ कुष्ठरोगाच्या संशयामुळे बदनाम झालेला आहे. त्यामुळे हा रोग नाही, हा आजार नाही, हा संसर्गजन्य नाही आणि मी तर म्हणतो तो अनुवंशिक पण नाही. तो फॅमिलियल आहे. त्या कुटुंबात थोडंसं प्रमाण जास्त असतं पण प्रत्येक पिढीमध्ये येईल इतका तो अनुवंशिक सुद्धा नाही. त्यामुळं कोडाला घाबरण्याचं कारण नाही. अगदी अगदी. डॉक्टर, पांढरे डाग अनुवंशिक असू शकतात का? जे हेरिडेटरी या किंवा फॅमिली हिस्ट्री असणं किती याचा विचार केला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा असंही होतं की पांढरा डाग आहे एखाद्या तरुणाच्या किंवा तरुणीच्या शरीरावर, तर मग लग्नसुद्धा मोडतात. तर हे 2 प्रश्न मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे आहेत. अनुवंशिक आहे का? मी मगाशी म्हटल्यासारखं पांढरे डाग किंवा कोड हा फॅमिलियल आहे, कौटुंबिक आहे, पण अनुवंशिक नाही. कौटुंबिक म्हणजे काय? एखाद्या घरामध्ये बीपीचं प्रमाण जास्त असेल, शुगरचं प्रमाण जास्त असेल तर त्याच्यामध्ये इतरांना ती शक्यता जास्त असते. पण प्रत्येकाला शुगर होईल असं नाही. तसं कोड हा मधुमेह, बीपी यासारखा फॅमिलियल आहे पण तो अनुवंशिक नाही. आणि त्यामुळे पांढऱ्या डागामुळे, कोडामुळे लग्न मोडावं हे योग्य नाही. त्याला ते शास्त्रीय कारण तर नाहीच नाही आणि ते कायदेशीर कारण सुद्धा नाही. पांढऱ्या डागामुळे तुम्ही लग्न मोडू शकत नाही. नक्कीच. तर यानंतर डॉक्टर नितीन ढेपे यांच्याकडनं आपण पांढऱ्या डागावरचे लेझर उपचार काय आहेत ते जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर नितीन, तुम्ही आतापर्यंत पांढऱ्या डाग्यांवर अनेक उपचार केलेले आहेत. मात्र मला एक असं विचारायचं आहे की असंही म्हटलं जायचं की पांढरे डाग किंवा हा जो त्वचा विकार आहे तो असाध्य आहे, त्याच्यावर उपचार नाहीत. पण खरंच त्याच्यावर उपचार आहेत का, आणि असले तर त्यांचे काही दुष्परिणाम आहेत का? ओके, पहिला संदेश, पांढरे डाग हे बरे होऊ शकतात. पूर्वी त्याच्यावर खूप चांगले उपचार नव्हते, परंतु आता अत्यंत आधुनिक आणि खूप चांगले उपचार आलेले आहेत. त्यामुळे पहिला संदेश काय, तर पांढरे डाग हे बरे होतात, ते बरे होऊ शकतात. फक्त योग्य पद्धतीनं योग्य कालावधीसाठी उपचार केला पाहिजे. दुसरा मुद्दा, त्याला काय साईड इफेक्ट आहेत का? पांढऱ्या डागाचे जे यापूर्वीचे उपचार होते त्यामध्ये स्टेरॉइड वापरावं लागायचं, वेगवेगळ्या जास्त पॉवरच्या गोळ्या वापराव्या लागायच्या. या स्टेरॉइड आणि प्रतिकारशक्ती दाबणारी जी औषधं असायची त्यामुळे शुगर वाढणे, BP वाढणे, हार्ट अटॅक येणे, वजन वाढणे, सूज येणे आणि लिव्हर आणि किडनीवर सूज येणे, या प्रकारचे साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम पूर्वी व्हायचे. पण आत्ता जे आधुनिक उपचार आहेत त्या आधुनिक उपचारामुळे स्टेरॉइड न वापरता सुरक्षितपणे उपचार आपल्याला करता येतात आणि पांढरे डाग हे साईड इफेक्ट न होता बरे होऊ शकतात. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही तुमच्या स्किन सिटी क्लिनिकमध्ये सगळ्या कुठलाही त्वचा विकार असो, स्टिरॉइड्स रहित उपचार पद्धती तुम्ही देण्यासाठी तुमचा नेहमी फोकस असतो. मला याविषयी विचारायचं आहे की सुरक्षित संयुक्त उपचार पद्धती म्हणजे काय, आणि आधीची जी पारंपरिक उपचार पद्धती होती या सगळ्या आजारांवर, त्यात काय फरक आहे? ओके, तर पांढऱ्या डागावर जो उपचार आहे की त्यामध्ये आम्ही एक नवीन पद्धती विकसित केली. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यामध्ये फाटा दिला तो स्टेरॉइडला, कारण जगभरामध्ये, भारतात तर खूप जास्त प्रमाणामध्ये स्टेरॉइड वापरलं जातं आणि त्यामुळे ते दुष्परिणाम होतात. स्टेरॉइड खूप कमी प्रमाणामध्ये खूप कमी काळासाठी वापरलं तर ते चांगलं असतं, पण आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात ते वापरलं जातं. त्यामुळे स्टेरॉइड न वापरता उपचार कसा करायचा याच्यावर आम्ही स्किन सिटीमध्ये बरंचसं संशोधन केलं आणि आम्ही जी पद्धत शोधून काढली त्याला म्हणायचं सुरक्षित संयुक्त उपचार पद्धती. यामध्ये सर्व प्रकारची उपचार आपण एकत्र करतो, परंतु कसे, साईड इफेक्ट न होता. म्हणजे मी सांगतो कसं की हे उपचार कसे निवडायचे, तर आपण जेवायला थाळी घेतो तसे, म्हणजे आपण भाकरी, भात हे जास्त घेतो, भाजी कमी घेतो, चटणी खूप थोडी घेतो, मिरची खूप थोडी घेतो. आज जर भात केलेला नसेल तर आपण इतकी मिरची नाही घेत कधी. त्यामुळे ज्या उपचाराला साईड इफेक्ट नाही, सुरक्षित आहे, तो उपचार जास्त वापरायचा, ज्याला साईड इफेक्ट आहे तो उपचार कमी वापरायचा. अशा पद्धतीनं जे कॉम्बिनेशन केलं जातं त्याला म्हणायचं सुरक्षित संयुक्त उपचार पद्धती. या आमच्या पद्धतीमध्ये लाईट आणि लेझर, फोटॉन थेरपी म्हणजे अल्ट्राव्हायलेट ए, अल्ट्राव्हायलेट बी आणि त्याच्या वेगवेगळ्या ज्या शेड असतात त्याचं कॉम्बिनेशन हे जास्त प्रमाणात वापरलं जातं. आपण ज्या गोळ्या घेतो त्यामध्ये विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट, त्या रोगाला थांबवणाऱ्या गोळ्या या जास्त वापरल्या जातात, ज्याला साईड इफेक्ट नाहीत. आणि ज्याला साईड इफेक्ट नाही त्या औषधं खूप कमी प्रमाणात, 10 ते 20% प्रमाणात वापरले जातात. आणि हे सर्व एकत्र, याला म्हणायचं सुरक्षित संयुक्त उपचार पद्धती. आता यामुळे नक्की फरक पडतो का साईड इफेक्ट न होता, तर आपण काही त्याची उदाहरणं बघूयात. मी तुम्हाला म्हणजे काही या उपचारामुळे जे रिझल्ट येतात की ते मी, तर साधारणतः पांढरे डाग आणि पूर्ण अंगावर आपण जेव्हा फोटॉन उपचार घेतो तेव्हा त्यामध्ये रंग यायला लागतो. हा उपचार साधारणतः 6 महिने 1 वर्ष, म्हणजे जर अंगावर पूर्ण पांढरे डाग असतील 1 ते 1.5 वर्ष हा उपचार लागतो. फरक 4 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला दिसायला लागतो, पण आपल्याला उपचार पुढे चालू ठेवावा लागतो. तर 1 वर्ष 1.5 वर्ष जर सलग उपचार घेतला तर आम्ही त्याला म्हणतो की हा कोड स्थिर होतो. स्थिर म्हणजे तो स्टेबल व्हायला लागतो. तर या कोडाचं स्थिरीकरण होण्यासाठी 1 वर्षाचा लाईटचा किंवा लेझरचा उपचार आवश्यक असतो. आता या केसमध्ये तर म्हणजे पूर्ण अंगावर पांढरं जरी झालेलं असलं तरी त्या ठिकाणचे केस काळे होते आणि त्या केसांमधून हा कलर परत यायला लागतो. जर तुमचे केस काळे असतील तर रंग येणार, केस पांढरे झाले असतील तर मात्र खूप उशीर लागेल. त्यामुळे या काळ्या केसातून रंग येऊन तो पूर्ण पांढरा डाग कव्हर होऊ शकतो. तर पांढऱ्या डागामध्ये जर 1-2 चट्टा असेल तर त्याच्यावर एक्झायमर लेझर नावाचा लेझर घेता येतो. आणि जर त्यापेक्षा जर जास्त भाग जर कव्हर झालेला असेल तर मात्र पूर्ण अंगावर घेण्याचा फोटॉन उपचार आपल्याला करावा लागतो.
तर शरीराच्या मध्यवर्ती भागावर जर चेहऱ्यावर डाग असतील, पोटावर असतील, छातीवर असतील तर त्या ठिकाणी खूप लवकर रंग येतो. आणि जर बोटावर, तळ हातावर जर डाग असतील तर मात्र वेळ लागतो. अच्छा डॉक्टर, आणखी एक शेवटचा प्रश्न असा की या लेझर थेरपीमध्ये किंवा या लेझर उपचार पद्धतीमध्ये ज्या स्किन सिटीमध्ये दिल्या जातात तर त्यात सक्सेस रेट किंवा पूर्णपणे बरं होण्याचं प्रमाण किती आहे हे एक जाणून घ्या. खूप चांगला प्रश्न विचारलात. जर आपण यामध्ये पूर्ण उपचाराचा कोर्स केला 6 महिने ते 1.5 वर्ष, सरासरी 1 वर्ष प्लस मायनस जर उपचार केला तर पांढरे डाग बरे होण्याचा आणि परत न येण्याचा, आम्ही त्याला स्टॅबिलिटी रेट म्हणतो, हा साधारणतः 70%. 1 वर्ष उपचार केला तर 70%, 10तल्या 7 लोकांचा आजार हा बरा होतो आणि परत येत नाही. आणि 1.5 ते 2 वर्ष जर उपचार केला तर हा स्टॅबिलिटी रेट 85% जातो. 10तल्या 8.5, 100पैकी 85 लोकांचा कोड हा परत येत नाही. फरक 2 महिन्यात दिसतो, 3 महिन्यात दिसतो. मध्ये उपचार बंद करायचा नाही. 1 वर्ष उपचार केला 70% स्थिरीकरण, स्टॅबिलिटी. 1.5 वर्ष उपचार केला तर 85% स्टॅबिलायझेशन रेट. त्यामुळे हा आधीच्या कुठल्याही उपचारापेक्षा खूप चांगला रिझल्ट येण्याचं हे प्रमाण आहे. आणि तेही साईड इफेक्ट न होता, कारण या कुठल्याही उपचारामध्ये स्टेरॉइड वापरले जात नाहीत. नक्कीच. तर आपण पाहिलं की पांढरे डाग आणि कोड अशा प्रकारचे स्किन डिसीज जर तुम्हाला असतील, अशा प्रकारचे त्वचा विकार तुम्हाला असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टर नितीन ढेपे यांच्या स्किन सिटी क्लिनिकला भेट देऊ शकता. डॉक्टरांची क्लिनिक्स जे आहेत त्याच्या शाखा विविध ठिकाणी आहेत. त्याचे सगळे डिटेल्स आम्ही स्क्रीनवर सध्या दिलेले आहेत. ते डिटेल्स तुम्ही टिपून घ्या. तसंच त्यांच्या सगळ्या क्लिनिकच्या शाखा आहेत, त्यांचा पत्ता, त्यांचा ॲड्रेस आम्ही तुम्हाला दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही टिपून घ्या आणि डॉक्टरांशी संपर्क करा आणि तुमच्या त्वचा रोगांपासून पूर्णपणे मुक्त होऊन एक नवी नितळ सुंदर कांती तुम्ही डॉक्टर नितीन ढेपे यांच्याकडनं उपचार घेऊन मिळवू शकता. डॉक्टर नितीन, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.